दरम्यान शपथविधीच्या निमंत्रणावरून राजकारण सुरू झालंय। शपथविधीला आम्हाला निरोप नव्हता, बोलावलं असतं तर गेलो असतो, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात। त्यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलाय। शपथविधी काही बंद खोलीत नव्हता, पटोलेंनाही निमंत्रण गेलं होतं, असं ते म्हणतात। मला एक कळत नाही, निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही। निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही, कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे। काल मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं, आम्हाला तर कधी बोलवलं नाही, त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही। पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं। आता एखाद्या नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहीत नाही मला, पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता की हा शपथविधी महायुतीचा आहे। हा शपथविधी जनतेचा होता। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल